शिंदे समिती मुदतवाढ. सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे. सरकाराचं कौतुक करतो. उदय सामंत यांचा सल्ला मी ऐकला आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, आता मनुष्यबळ देखील द्या. ठरलेल्या 4ही मागण्या तातडीनं लागू करा. 15 तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही हे उद्या अंतर्वालीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार. तुम्ही जाणून बुजून वेळ लावता आणि आम्ही गप्प का बसलो हे सुद्धा आज सांगतो. मंत्री उदय सामंत यांनी एक वक्तव्य केलं होतं की मित्र म्हणून सल्ला आहे, त्यांनी संयम पाळावा. हे चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल सरकारचं कौतुकच. केलं म्हणल्यावर आम्ही केले म्हणणारे लोक आहेत. आम्ही ताठून धरणाऱ्यापैकी नाही. आणि आम्ही ज्या वेळेस बोलतो ना त्याच्या पाठीमागं आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं हित असतं म्हणून बोलत असतो. पण आम्हाला टार्गेट करायचं म्हणून आम्ही करत नाहीये. तुम्ही जाणून बुजून वेळ लावताय म्हणून. आणि आम्ही गप का बसलो 2-4 दिवस त्याचंही कारण आज मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगतो की नामदार आपले उदयजी सामंत साहेबांचं स्टेटमेंट होतं ते जरांगे पाटील माझे मित्र आहेत आणि त्यांनी थोडं संयम धरावा. सगळ्या मागण्या मान्य होती. आणि माझा एक मित्राचा म्हणून सल्ला आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलू नये, आम्ही मागण्या मान्य करतो. त्यांचा सल्ला आम्ही मान्य केला इकडची इकडच आणि आम्ही शांत झालो. म्हणजे आम्ही सन्मान आणि सहकार्य सरकारला करतो हे ओळखून घेतलं पाहिजे. पण शेवटी काय असतं बघा, लेकराचं हित माझ्यासाठी लय महत्वाचं म्हणून मी तो विषय बोलतो. आता काल त्यांनी आपल्या पूर्ण मागण्या 8 याला आपण साक्षीदार, त्यातल्या 4 तात्काळ मंजुरी देतो म्हणून सांगितलं. त्या 4 पैकी सुद्धा 2 केल्या. म्हणजे एक माननीय शिंदे साहेबाची समिती त्यांनी आता तिला मुदतवाढ दिली. फक्त आमची एक आता विनंती, शिंदे साहेबाची समिती तुम्ही आता गठीत केली, तिला मुदतवाढ दिली, तिला मनुष्यबळ द्या. तिला बसून ठेवू नका. नुसती मुदतवाढ देऊन उपयोग नाही. आता ती जिल्ह्यात महाराष्ट्रभर गेली पाहिजे. तिने नोंदी शोधल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं दुसरं कक्ष दिले पाहिजेत. मनुष्यबळ तातडीनं दिलं पाहिजे. त्यांना निधी कमी पडता कामा नये आणि सगळ्या व्हॅलिडिटी झाल्या पाहिजेत. आणि जे प्रमाणपत्र रोखून धरले ते तातडीनं दिले पाहिजे. हे आता मुख्य शिंदे समितीच्या पाठीमागं. आता दुसरा मुद्दा जो तुम्ही दुसरा मान्य केलाय, हैदराबाद गॅजेट लागू करतो असं तुम्ही काल शासन निर्णय केलाय. बॉम्बे गव्हर्नमेंट आणि सातारा संस्थांचं गॅजेट हे आता तुम्ही शिंदे समितीकडे, आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार असं त्यांचं म्हणणं आहे. कारण शिंदे समितीनं केलेला आहे. शिंदे समितीनं अभ्यास केलेला आहे. आता सरकारला करायचं. ठीक आहे, तुम्ही 7-8 दिवस त्याच्यावर अभ्यास करा, तिला बघा आणि ते लागू करा. तुम्ही 2 कामं केलेत त्याबद्दल तुमचं कौतुक. फक्त आता गॅजेटच्या अंमलबजावणीची वाट मात्र आम्ही बघतोय. आणि त्या केसेस त्या मागं घ्या. बलिदान केलेल्या कुटुंबांचे विषय त्याच्यात घेतलेले आहेत आपण. त्यांचे निधी आणि नोकऱ्या गेलेल्या नाहीत. ज्या 4 मागण्या त्या दिवशी ठरल्या त्या तुम्ही आता तातडीनं लागू करा. पाटील 2 मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्यानंतर सुद्धा आता तुम्ही उपोषणाला बसणार. त्याबद्दल बरं झालं तुम्ही योग्यच विचारलं ते की जे 15 तारखेला आपलं ठरलं होतं त्याच्याबद्दल जरा आज संध्याकाळी आम्ही गावकरी बसतो काय करायचं. आणि उद्याच्याला आपल्या बांधवांना आम्ही अंतरवली प्रेस घेऊन सकाळी डिक्लेअर करतोय काय ते. आपण आता मान्य करायला लागलेत मग आम्ही बोलणार नाहीत. तुम्ही खोटं करू नका हे आमचं म्हणणं. हा, तुम्ही मराठा आंदोलक म्हणून कोणाला नोटीस नाही देऊ शकत. हा, तुमचं दुसरं काही लफडाचं नाही. पहिल्या दिवशी तुमच्या साक्षी सांगितले तिकडे चावून खा रे घेणं नाही आम्हाला. पण मराठा आंदोलक म्हणून मी खपून नाही गेला अजिबात. पाटील, खरं तर हैदराबाद गॅजेटचं, बॉम्बे आणि सातारा गॅजेटचं सुद्धा आता शिंदे समिती अभ्यास करणार आहे. लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक पाऊल उचलतंय असं मला वाटतं. हा, आता कालच्या निर्णयामुळे वाटतंय. पण शिंदे समिती नाही अभ्यास करत. सरकारनं ती गफलत करू नये. शिंदे समितीने अभ्यास केलाय. आता सरकारला जर त्याला काही 7-8 दिवस अभ्यास करायचा असेल त्यांनी करावं, त्याची अंमलबजावणी करावी. आम्हाला वाट बघायला लावून. मात्र प्रमुख जी मागणी होती मराठा आंदोलकांवरती गुन्हे सरसकट मागे, त्याबद्दल काही निर्णय कालच्या निर्णयामध्ये झालेला नाही. 4 ते त्या दिवशी करतो म्हणले होते. एका दिवस 2 ह्या केल्या असत्या. पुढच्या मंगळवारीपर्यंत ते करतील असा विश्वास ठेवूयात. आता केलं म्हणल्यावर तर केलं म्हणलं पाहिजे ना. चुकला की सोडणार. हा, सोडणार. मराठा आंदोलकावर जर तुम्ही जाणून बुजून जर असं काही करत राहिला मराठा आंदोलक म्हणून, बाकी तुमचं काय दुसरं लफडा असताना मला देणं घेणं नाही. मी समर्थन करणारा तुमच्यासारखा नाही हे ध्यानात ठेवा. चुकीचं समर्थन मनोज जरांगे करत नसतो. कधीच मोर्चे काढीत नसतो. रास्ता रोको करीत नसतो. पाठबळ देत नसतो. चुकीला कधीच समर्थन देणार नाही. पण मराठा आंदोलकांवर तुम्ही जर आता गुन्हे मागे घेऊन मानता आणि काही काढत राहता तर ते खपवून घेणार नाही.
आता वाट बघतोय आम्ही राहिलेल्या मागणीची अंमलबजावणी आणि गॅजेटची अंमलबजावणी मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत करतील आणि त्यांनी ते करावी. कारण 4 विषय ठरलेले ते तातडीने आता मार्गावर तातडीचा अर्थ लगेच. आणि 15 फेब्रुवारीच्या सकाळी उपोषणानंतर उद्या निर्णय जाहीर करणार का तुम्ही? हा, आता पत्रकार बांधवांना उद्या आम्ही बोलून आंतरवालीला प्रेस घेऊन कळवतो. तर आम्ही रात्री चर्चा करतो, रात्री त्याच्यावरती चर्चा करतो. पण केलं म्हणल्यावर आम्ही कौतुक करणार आहे. हा, पण चुकलं की सोडणार नाही. आमची काय तुमच्याशी दुश्मनी नाही, सरकारशी नाही, फडणवीसशी नाही. तुम्ही तुमच्या लेकराला वेगळा न्याय देता, माझ्या वेगळा देताय म्हणून हे घडतंय आणि हे घडत राहणार. तुम्ही जर चुकलं तर हे घडत राहणार. तुम्ही समाजाला द्या, समाज तुमच्या गळ्यात हात टाकून हिंडल ना सरकारच्या, तुम्हाला तुमचं कौतुकच करणार समाज.